नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. ब्लॉग तर आम्ही काय रोज रोज टाकत नाही, पण कधीतरी फिरायला निघालो की ब्लॉग टाकतो. भरपूर दिवस झाले ब्लॉग टाकला नव्हता, कारण थोडंसं बिझी शेड्यूल असतं, त्यामुळे काय रोज रोज ब्लॉग टाकता येत नाही. आणि आज आता मी निघालेलो आहे घोटीला, म्हणजे विद्याच्या घरी, मी आणि चिंटू. कारण चिंटू जो आहे तो भरपूर बोर होतो ॲक्च्युली घरामध्ये, त्यामुळे थोडे दिवस त्याला तिकडे ठेवणार आहे विद्याच्या घरी, तिकडे सासूरवाडीला माझ्या. बघू, त्याला तिथे रमलं तर त्याला तिकडेच ठेवणार आहे, नाही तर मग थोड्या 3-4 महिन्यानंतर त्याला परत तिकडे घेऊन येणार. हा बघा चिंटू, चिंटू कार चिंटू, हा बघा चिंटू. तर चिंटूला घेऊन आता निघालो आहे मी टाक्याला, म्हणजे विद्याच्या घरी. चिंटू इकडे बघ, काय झालं? मगाशी त्याला भरपूर सफोकेशन झालं होतं, पण थोडा वेळ आम्ही थांबलो आहे आता, आणि मग निघू इकडनं. कुठेही जायचं असलं तर चिंटूला मी या बास्केटमध्ये घेऊन जातो. कर चिंटू. त्याचा सफोकेशनमुळे त्याला एकदम गुदमरल्यासारखं झालं, म्हणून आता आम्ही परत थोड्या वेळासाठी इथे थांबलो आहे, आणि मग निघू परत. दोघे चाललो आम्ही बाईकवरती, आणि विद्या पण निघालेली आहे. विद्या आणि ताई ते ट्रेनने येणार आहेत, कारण ताईच्या जोडीला कोणी नव्हतं, त्यामुळे ताई आणि विद्या सोबत येतील, आणि आम्ही दोघेजणं इकडनं बाईकवरती जाऊ. है ना चिंटू? चला तर मग आता थोड्या वेळाने निघू आपण इकडनं. चिंटूला भरपूर इकडे चल इकडं. हां चल. चिंटूला भरपूर सफोकेशन झालं आहे, त्यामुळे त्याला एकदम दम लागला पण त्यामुळे त्याला आता थोडंसं फिरवतो इकडे तिकडे, आणि मग आम्ही निघू इकडनं. थोडं वेळ त्याला बसू दे, त्याला भरपूर असं वाटतं आहे. इकडे ये तिकडे नको जाऊ चिंटू, इकडे ये, तिकडे नाही जायचं आहे, चल ये. त्याला दम भरपूर लागलेला आहे. चल इकडे ये चिंटू. तर थोडंसं फिरवतो, म्हणजे आम्ही दोघंजणं निघू इकडनं. पण त्याला बाहेर असं फिरायची पण काय हे नाही, हॅबिट नाही. दिवसभर तो घरामध्येच असतो, त्यामुळे त्याला एवढी सवय नाही. तो ओरडायला लागला, त्यामुळे थोडंसं उतरलं बाहेर. त्यामुळे गाडी थांबवली आणि बाहेर निघालो आहे. चल, गाडी आली. घाबरतो भरपूर. तिकडे कुठे चाललाय? चल इकडे, चल ये लवकर, इकडे ये, चल लवकर ये. दम लागलाय, दम लागलाय. विद्याच्या घरी पण कॅट आहे, तिकडेही सगळ्यांना कॅट भरपूर आवडतात. आता चिंटू तिकडे गेल्यावरती सगळ्यांचं रिॲक्शन कसं असेल ते आपण बघूया तिकडे गेल्यावरती. चिंटू इकडे बघ, चिंटू का रे? दम लागला भरपूर. बाहेर फिरायची एवढी सवय नाही त्याला. का रे चिंटू, दम लागला? चिंटूसाठी ½ kg चिकन पण बॉईल करून घेतलेलं आहे. जेव्हा पण त्याला भूक लागेल तेव्हा त्याला मी खायला देईल. चिंटू खाऊन घे चिकन. चला आता इकडनं निघतोय आम्ही दोघेही. चिंटूला थोडा वेळ आराम करूया. आराम करतोय तो थोडा वेळ. बास्केटमध्ये बसवलं त्याला, कारण त्याला सफोकेशनमुळे तो काय बसून राहत नाही, एवढी सवय नाही त्याला. त्यामुळे इकडनं आता पाऊस नाही आहे तर पटकन निघतो, आणि मग डायरेक्ट टाकेला जाऊन बघूया सगळ्यांचे रिॲक्शन कसे आहेत चिंटूला पोचल्यावर.
ब्लॉग कंटिन्यू पुढे चालूच राहणार आहे. चिंटूला भेटायला आले. चिंटूला भेटायला आले. व्हिडिओ काढून राहिले काय? पण चिंटूला भेटायला आलाय है ना चिंटू. जा खिडकीत बस. बघ तुला भेटायला लय जण आले तिकडे बाहेर बघ. चिंग्याकडे जाऊ नये. चिंग्या आलाय बघ बाहेर. चल याला घेऊन जायचं का? ए बाई, गेलेत मी. दोन गोष्टी अगं तिकडे घेऊन जा बाहेर. खाली सोड त्याला, खाली सोड. ही खुशी. हा, चिंटू. स्कूबी वरती त्याला घाबरली. त्याला माणसाला घाबरत आहे आता. खाली उतर. चल चिंटू. नको चिंटू. जा बाहेर फिरून ये जा. हा? चिंटूला बघायला बघ किती जण आले. चिंटूला तर बरं आहे तुला ना मस्त फिरायला गेलं भेटत. फिरून ये. सुटल्यावर त्याला इथेच ठेवायचं आता. नाही रे, येईल परत. सोडावर. तो पहिला इकडे तो घरीच येईल लगेच. जास्त लांब नाही जाणार. उतर खाली चिंटू. ते दोघं जण येत आहे. नाही हॅलो तर तो बरोबर राहील. तर तिकडे घेऊन जा. तो कुठे जातो बघ त्याच्या वाटेमध्ये जा. तू गवतात. चिंटू आय कुठे चाललाय तू? चिंटू भाऊ इकडे. ए चिंटू जाऊ नको तिकडं. विद्या दीदीची मुंबईच्या बोक्याला बघायला किती गर्दी आहे बघा. मग इंग्लिश आहे. चला बाय बाय. आता आम्ही इकडनं निघतोय. चिंटूला झोपवलंय तिकडं. तो झोपलाय तिकडं. त्याला इथंच ठेवायचंय म्हणून त्याला आणलं होतं. चिंटू काय चिंटू. हां इथं राहा तू. काय बोललो. झोपा काढ, खा पी मजा कर. जर तुला नाही जमलं तर वरडून वैताग दे. म्हणजे कळल का मी येईल इकडं तुला घ्यायला. कळला. तरी दर महिन्यात तुझ्याकडे येईल भेटायला. नाही कसारा नाही तर रोज आलो असतो.